पुस्तक आपले भविष्य भारतीय संविधान, लेखक सुभाष वारे. प्रकरण क्रमांक 6. संविधानाच्या प्रास्ताविकेचे महत्त्व. संविधानाचे प्रास्ताविक सार्वभौम भारताची भाषा करते. याचा अर्थ आता ब्रिटिश निघून जाणार आहेत. आमच्या भविष्याची जबाबदारी आमची आहे आणि त्यासाठीचे निर्णयही आम्ही लोकशाही पद्धतीने घेणार आहोत. आमच्या निर्णय प्रक्रियेवर बाहेरून कोणाचाही दबाव असणार नाही. निर्णय घेताना भारतीय जनता सार्वभौम असणार आहे. पण संविधानात असे लिहिलेले असले तरी मुक्त अर्थकारणाच्या आग्रहातून संसदेला, जनतेला विश्वासात न घेता जागतिक व्यापार करारावरती भारत सरकारने सह्या केल्यावर भारताची विकास प्रक्रिया खरेच सार्वभौम राहिली आहे का? हा जसा प्रश्न पडतो तसाच नीरा राडिया टेप प्रकरणातील खुलाशानुसार केंद्रीय मंत्री नेमताना सुद्धा उद्योगपती आपल्याला हव्या त्या पद्धतीने यशस्वी हस्तक्षेप करताना दिसतात. त्यावरून सरकारची निर्णय प्रक्रिया खरेच लोकांच्या गरजा व आकांक्षाच्या पूर्ततेसाठी प्रतिसाद देते की निवडणुकीसाठी पक्षाला निधी पुरवणाऱ्या उद्योगपतींच्या नफेखोरीसाठी कार्यरत राहते, हाही प्रश्न पडतो. संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा संकल्प आहे. याचा अर्थ काय याबद्दल आपण या पुस्तिकेत नंतर सविस्तर चर्चा करूच. पण काही लोक सतत हा आक्षेप घेतात की मूळ संविधानाच्या प्रास्ताविकेत समाजवाद व धर्मनिरपेक्षता हे शब्द नव्हते. त्यांचा असाही आक्षेप असतो की इंदिरा गांधींनी हे शब्द संविधानात घुसळले. पहिला मुद्दा म्हणजे हे शब्द घुसळले नाहीत, तर रीतसर कायदेशीरपणे घटनादुरुस्तीची प्रक्रिया राबवून 42व्या घटनादुरुस्तीद्वारे हे शब्द प्रास्ताविकेत आले आहेत. या घटनादुरुस्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या दृष्टीने 42व्या घटनादुरुस्तीतील त्यांना अयोग्य वाटणारे काही मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने निरस्त केले. नंतर आलेल्या जनता पक्षाच्या सरकारनेही पुन्हा घटनादुरुस्ती करून 42व्या घटनादुरुस्तीद्वारे झालेले काही बदल फिरविले. त्याचबरोबर इंदिरा गांधी यांच्या काळात झालेल्या अन्य घटनादुरुस्तीमधील राष्ट्रपती, पंतप्रधान अशा उच्च पदस्थांवरील आरोपांच्या चौकशीबाबत त्यांना अनावश्यक संरक्षण देणारे मुद्दे, जे इंदिरा गांधींनी स्वतःला वाचवण्यासाठी मंजूर करून घेतले होते, अशा काही दुरुस्त्या जनता सरकारच्या काळातील संसदेने निरस्त केल्या. पण या दोन्ही वेळी सर्वोच्च न्यायालय अथवा संसदेने प्रास्ताविकेतील समाजवाद व धर्मनिरपेक्षता हे शब्द तसेच राहू दिले आहेत, हे विशेष. दुसरा मुद्दा म्हणजे मूळ संविधानाच्या प्रास्ताविकेत जरी हे दोन शब्द नसले तरी संविधानातील अनेक कलमे ही समाजवाद व धर्मनिरपेक्षता हा असे स्पष्ट करणारी आहेतच. म्हणजे संविधानाच्या आतल्या पानावर जे होते ते 42व्या घटनादुरुस्तीने संविधानाच्या पहिल्या पानावर आणले इतकेच. अलीकडे एनडीएचे सरकार पाठ्यपुस्तकात धर्मनिरपेक्षता या शब्दाऐवजी पंथनिरपेक्षता हा शब्द वापरत आहे. मूळ इंग्रजी शब्द सेक्युलरिझमचे भाषांतर म्हणून पंथनिरपेक्षता हा शब्द वापरावा का, हा प्रश्न आहे. धर्मनिरपेक्षता शब्द म्हणजे धर्माचा विचार न करता, म्हणजेच हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, पारसी असा कुठलाही विचार न करता सरकारने निर्णय करावेत. पंथनिरपेक्षता म्हणताना आताच्या राज्यकर्त्यांना हा वरील अर्थच अभिप्रेत आहे का, हे स्पष्ट होत नाही. आताच्या सत्ताधाऱ्यांच्या मते पंथनिरपेक्षता म्हणजे हिंदू धर्मातील वेगवेगळे पंथ जसे जैन, शीख, लिंगायत आणि अन्य यांच्याबाबत निरपेक्ष पद्धतीने विचार करावा असे आहे का, हे कळले पाहिजे. प्रत्यक्षात हे वेगवेगळे पंथ नसून स्वतंत्र धर्म आहेत अशी त्या समाजातील बहुसंख्य नागरिकांची मान्यता आहे. म्हणजे पंथनिरपेक्ष हे भाषांतर वापरून सध्याचे सत्ताधारी सेक्युलरिझमच्या चर्चा विश्वातून मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना वगळू पाहत आहेत की काय, अशी शंका घ्यायला जागा आहे. तसे असेल तर हे संविधानातील आशयाला धरून नाही, हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे. भारतीय संविधानाचे प्रास्ताविक संधीची समानता हा महत्त्वपूर्ण शब्द वापरते. संविधानाने भारतीयांना केवळ जगण्याची हमी दिलेली नाही, तर सन्मानाने जगण्याची हमी दिलेली आहे. आणि ही हमी वास्तवात यायची असेल तर संधीची समानता प्रत्यक्षात उतरवणे आवश्यक आहे. भारतीय समाजातील वाढता गरीब श्रीमंत भेद, जन्माच्या आधारे उच्च निश्चता ठरवणारा जातीभेद आणि महिलांच्याकडे पाहण्याचा पुरुषी दृष्टिकोन पाहता संधीची समानता हे आश्वासन वास्तवात आणण्यासाठी शासनाने आणि समाजानेही म्हणजेच आपण सर्वांनी बरेच काही करणे आवश्यक आहे. संविधानाचे प्रास्ताविक स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची भाषा करते. या तीनही बाबींचा सुटासुटा विचार करता येत नाही.
आपण जर फक्त स्वातंत्र्याची भाषा करू लागलो तर ते स्वातंत्र्य सर्वांना सहजपणे उपभोगता येणार नाही. स्टँडवर जर गर्दी असेल आणि फलाटाला लागत असलेल्या बसमध्ये बसण्याचे सर्वांना स्वातंत्र्य आहे एवढेच जर जाहीर केले तर बलदंड पुरुषच त्या बसमध्ये जागा पकडतील आणि लहान मुले, महिला, अपंग व्यक्ती, वयस्कर व आजारी व्यक्ती यांना बसमध्ये चढताच येणार नाही. त्याचप्रमाणे समाजात फक्त स्वातंत्र्य आहे असे मानल्यास समाजातील जात दांडगे आणि धनदांडगे सर्व फायदे उपटतील, पुरुष फायदे उपटतील. मात्र जात व्यवस्थेने अन्याय केलेले समूह आणि पुरुषसत्ताक पद्धतीच्या बळी असलेल्या स्त्रिया तसेच आर्थिक दुर्बल घटकातील नागरिक हे कायम मागेच राहतील. हे टाळायचे असेल तर समतेची भाषा आणि संधीच्या समानतेची हमी आवश्यक असते. नुसती समतेची भाषाही पुरेशी नाही, कारण स्वातंत्र्य नसेल तर वैयक्तिक कर्तृत्वशक्ती मारली जाऊ शकते आणि केवळ कायदेशीर तरतुदींनी स्वातंत्र्य आणि समता आणण्याचा प्रयत्न हा तांत्रिक, कोरडा आणि वरवरचा ठरू शकतो. त्यासाठी बंधुता आवश्यक असते. बंधुतेच्या भावनेने निर्माण होऊ शकणारी समता ही नैसर्गिक आणि खोलवरची असू शकते. संविधान सभेतील आपल्या शेवटच्या भाषणात बाबासाहेबांनी या मुद्द्याबाबत फार महत्त्वाचे भाष्य केलेले दिसते.